सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे। मिरज ग्रामीण हद्दीत तब्बल 300 किलो गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची अंदाजे किंमत तब्बल 1.5 कोटी रुपये असल्याची माहिती आहे। गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचत आयशर वाहनातून वाहतूक करण्यात येत असलेला गांजाचा मोठा साठा पकडला। या कारवाईत एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली। 300 किलो गांजा, 1.5 कोटींचा मुद्देमाल आणि एक संशयित पोलिसांच्या ताब्यात। आता हा गांजा नेमका कुठून आला आणि तो कुठे पोहोचवला जाणार होता याचा पोलीस तपास सुरू आहे। सांगली पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधातील मोहीम आणखी तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातमीसाठी जन आवाज न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे।